पूजा ऐक ना, काय हो? आपल्याला थोडं इथं शेजारी खरेदी निघली, तेवढी खरेदी घ्यायची आपल्याला. पैसे कमी पडतात, मित्राला मागितले, सगळ्यांना मागितले, पण काय पैसे नियोजन व्हायना. तुझ्या भावाला पैसे मागणं तेवढं तो कुठून देईन? देईन ना, मसले पैसा त्याकडे. आपल्याला काय ठेवायचं नाही, आपल्याला माघार द्यायची. माघार देऊन टाकू, पण मग आता बघते मी त्याला बोलून, दिले तर ठीक आहे. दिलं नाही घ्यावं लागेल. इथलं इतक्या जवळची जमीन जाऊन देते का तू? आणि नाही दिले मग काय करायचं? नाही दिलं मग आता मग तू हिस्सा बघ तुझा. काय हिस्सा माग म्हणजे देईन त्यो, असं मला म्हणायचं. म्हणजे हिस्सा जर मागितला ना तू, तर ते करीन बा मदत. बरं बोलून कळतंय का? बघते. इतक्या जवळची जमीन जाऊन द्यायची नाही. मला वाटत नाही त्याच्याकडे पैसे असन, लय खर्च झालाय त्याचा. ते करीन बाबा. तुला का तू असं आडवं चलती, मग असं डोकं आलतं. तो करेन बरोबर. तू विचारून तर बघायला काय हरकत काय तुला? आणि ही कोणासाठी करतोय? आपल्यासाठीच करतोय ना आपण. आणि त्याचे पैसे उद्या आले तर देऊन टाकू ना आपण. बरं त्याला बघते मी विचारून. मग हा त्याला नाही दिले तर मग हिस्सा दे म्हणू का माझा? हा बिंदास बोल. चल काय होईल हो, कसं वाटतं बोलायला? अरे बोल तू. आजकाल सगळीकडे तेच चाललंय. आणि तसंही कुठं तू सणासुदीला जाते फक्त त्याच्या इथं. आपलं आपलं बघितलं पाहिजे ना थोडस. चालते, बोलते मी त्याला. येता तुम्ही पण सोबत? नाही मी नाही येत, मला थोडं काम आहे. तुझा का फोन करू? ठीक आहे, चल जाऊ दोघं जण. काय अडचण चला. हा. अरे आई किती राहिले भरायचे? अरे थोडेच राहिले बाबा. होईन का 1-2 दिवसात? हा होईन होईन. होय रे. हा होईन. तू काय सडकं घातलंय काय त्याच्यात पलीकडे बघती? नाही अहो बघू राहिले बाहेर येतात का काय अरे मग म्हणून. निवडायलाच तुम्ही होत्या ना. 15 बाहेर आले गोण्या काय बघत होती. उरलेलं भरायचं अजून समजा. असं आहे का? होईन 2-3 दिवस. अरे ही सडक बाजूला फेकायची तिकडे उखांड्यावर, इथं काय आला जवळ ठेवलंय. अहो मग तुम्हाला नाही काढता येत का? सांगा बरं. सारा आम्हीच करायचं काय? आता माझ्या मागे हीच काम आहे का नुसतं? बघा बरं आत्या. करायला घरचं आहे, करावं लागेल तुला. अरे कराय पण मी तरी काय बसून काय? ते करायचं. ट्रॅक्टर चालवावं लागत मला. अरे नको नको आम्ही बी घरातलं करीतो, हे करीतो, तस तू ते बी करायचं, हे बी करायचं थोडं अरे पण थोडं. मग जेव्हा टाइम भेटतो तेव्हा करतोच ना मी. करून मरण का? मी कवर करण. मी थोडंच करीते, ती सगळं करीते. तू घाल पाठीशी. पाठीशी आता घाल काय म्हणजे? पाठीशी हा घातलं? ती एकटी करून मरण का? मला काय जोडीदार असतो काय तिकडे? अरे तू गडी माणूस आहे, तुला जेवढं ताकद तेवढी ताकद आहे का तिला? तुमचं नाही, लय अवघड नाही. बाई दोघांचं. पार ती ही झाली वाळून गेली पार. काढते मी. सगळं बरोबर. वा इकडं. काढ मग. ए नंतर अरे भाऊ दे. काय खाल्लं नाही, दुपार झाली पार. सकाळचा नाश्ता केला असेल तसं घराच्या बाहेर होती का ती? का? लय नको बोलत जाऊ. ए कर तू काम. तो कसा राग येतोय बघ. बोल खरं बोललं की लगेच नाही, राग येतोय. पण मी ना काही काम सांगितलं ना तुम्हाला कंटाळायचं तर मग काही म्हणा. अरे काही पण का नाही? आहे ना मग या कधी म्हणले का न तू बाय बायकून तिकून आणलंय बुवा हातात, पण मी निदान काढित होत आता अरे पण मी असं म्हणलं का मला तुम्ही एक सांगा सांग, बरं. मी कपडे तरी बदललेत का अजून? मी आलोय असंच इकडे तुमच्याकडे आलोय. म्हणजे काय ते कपडे उडणार का? काय तुम्ही चाष्टावाडी करत होतात मग उरले परत? का कपडे म्हणजे चांगल्या कपड्याचं हा खराब. तू इस्त्री मोड मग आहे ना. तुला माहिती ना. खरंय गाड्या, खरंय आत्या, काय तू तरी? खरंय त्यांचं खरंय, तांदूळ आहे बाई माझा. खरंय. पण तुम्ही पांढरे कापड घातलीच काय लागते? गप ना तू काय लिहिलं साथ करी ती. ओ तुला माहिती करीती ना, मला म्हणजे? नाही होत लय का म्हणून मोकार देती साथ करी. काय उगाच काय नाटके राम उगाच. राम. अरे पाहू ना ऐ, ताई कोण आले? काय गं बाई? दीदी बी आली. घरी गेले होते मी तिथं. अरे मग घरी आम्ही घरी सगळे कोणी इकडे कांदा आता वरी बस ना. रानात इकडं कांदे चालू आहे ना भरणं. बराच लय कांदा दिसतोय. कांदा मसलाय 1500 काय गोण्या गेलाय? भरल्यात, अजून भरायच्या बाकीच्या. चांगलंय. पैसा आहे. कायचा पैसा आहे? तुम्ही कष्ट मदतीला करतो तेव्हा मदतीला पैसा काय आहे. करी दीदी? दादा एक काम होतं तुझ्याकडं. काय सर मला पैसे लागत होते. किती लागत आहेत? 4-5 हजार रुपये लागत असेल. लागून किती लागायचे हाय का नाही? काय तुला खर्चाची अडचण आली का? हा नाही रे, ते जागा आहे ती घ्यायची मला. आम्हाला 5 लाख रुपये लागतात. 5 लाख रुपये लागतात. जागा आणि 5 लाख. बरं बरं देता येते ना आपले कांदे. काय झालंय? काय? कांदे झाल्यावर नाही मला आधीच अरे पाहिजे. तुला माहिती ना आपण ती वावर घेतलेलं. हा मग हा? आणि मग तिथं तिथं कुठून पैसे देणार आहेत? अरे कांद्यावर बोली केली त्याला. खरेदी करून घेतली त्याने, एवढा विश्वास ठेवलाय आपल्यावर. हा, ते पण. आणि हिला दिल्या आपण काय करायचं? अरे ऐक ना दादा, हा. ती जमीन चांगली ना आमच्या बाजूलाच आहे. मग म्हटलं घेऊन टाकावं. अरे पण पैसे दिले तर मग आम्ही मला 5 एक लाख- सांगते ना तू का? तू आधी मला सांगायचं, मी घेतली तू घेऊ नको कुठं. तुला मी घेतलेली माहिती ना मागे सौदा चाललेला. तुला फोन केलता ना मी एक दिवस. तू देणार आहे की नाही मला एवढं सांग. ओ अरे पण आता नाही ना द्यायला तो. अहो आम्ही तुमचं ठेवणार नाही. देऊन टाकन दादा. पाहून मी काय सांगतो तुम्हाला, ऐका. अहो खरेदी त्या माणसाने एवढी स्वसानी करून ठेवली. माझ्याकडे 7 लाख रुपये त्या माणसाची येत, आणि मग आता त्यांनी माझ्या नावावर करून दिलंय. आणि आमच्याकडे 5 लाख असते, कांद्याचा आम्ही वायदा 7 आहे लाख त्याला. लोकांची ठेवली नसते ना. गावातला माणूस आहे तुमचा, येईन सांभाळून. थोडं आम्हाला जर अर्जंट आहे थोडं, आम्ही महिनाभरात देऊन टाकू.
हो मीच तुम्हाला मागणार होतो पैसे. ए तुम्ही दोघं ना लय चाव चाव नाक करू. ते आपल्याकडे लय आशाने आलेले आहेत आणि त्या लेकराला थोडीशी पैशाची मदत करा तुम्ही आणि करायलाच पाहिजे. अरे थोडेसे ते तू आकडा कळतो का तुला? थोडेसे कशाला म्हणतात? 4-5 हजार असते ना तिला. त्या. जाऊन दे. 4-5 हजार असते ना त्या आता आपण दिले असे आणि इथून मागं कवा नाही दिले आपण त्यांना. एवढे 5-5 लाख रुपये कुठून आणणार आहे आपण? असं काय करता? आपल्याकडे ना ते ऊसाची वचड उचलू आपण. अहो आधीच लोकांना साथ द्यायचेत आपल्याला. मग देईल ना अरे वहिनी मला एक दादा. सांग, ऊसाची उचल लावा आता का तोडायची कामाला लावती काय मला? ऐका ना, एक काम करा आपण दोघं जाऊ ऊस तोडीला. ते 7 लाख भरा आणि यांना 5 लाख द्या. 12 लाख रुपये आपण उचल घेऊ तिथून. अरे असं कोण ते- उलटा बोलती. मुकदम आहे ना आपल्याकडे बघून 12 लाख रुपये देईन काय उचल आपल्याला? काय अरे माहिती आता. माझ्याकडे होतं नव्हतं सगळं मी तुमच्याकडे दिलं. आता तुम्ही त्या पोरीची मदत नाही करायची मग कोणी करायची? बरं सांगा मला बरं. एक सांग, तो होतं नव्हतं तेवढं दिलं हा, मला, हा, बरोबर आहे मग का? नाही दिलं. पण मी काय पिऊन उडवलंय का ती? अरे वावरच घेतलंय ना. अरे पण बरं मला एक सांग, भांडू नका तुम्ही. तुला द्यायची का नाही? अरे पैसे नाही दिले माझ्याकडे बरं आता. मग एक काम कर, माझे हिस्से तुम्हाला देऊन टाक. घ्या. आत्याने केलंय आणि आमच्या परपताला आलंय आता. काय बोलणं काय तुमचं वहिनी? काय बोलणे म्हणजे यांनी जर तुमचा पैशाचा लाड केला नसता ना तर तुम्ही एवढ्या रक्कम आम्हाला मागितली. एवढ्याली मागितलं का? 5 लाख मागितले मी. 5 लाख म्हणजे थोडे नाही झाले. अरे आम्ही काय नोकरीला येतो रे? ते नको सांगू दादा, मला जागा घ्यायची, मला तू द्यायची. सहज म्हणते 5 लाख रुपये दे. भावड्या आपण नाही द्यायचो मग कोण देईन तिला पैसे? सांग बरं. आपल्या अरे. बिगर कोण आहे तिला? आई आपण दिली असते ना, नाही म्हणत नाही आपण, पण आपल्याकडे नाही तर दे तिकडून. बरं मग माझ्या हिस्सेचं द्या ना मग. हिशाचं? हा अगं तर काय बोला बाईला? तसं नको बोलू बाई. मग कसं नको बोलू मम्मी? बाळा पैसे नाही द्यायचे आणि हिस्सा नाही आता द्यायचा. मला एक सांग, तू हिश्याचं म्हणते तू काय काम करायची की इथं? ते मला नको सांगू, नाही तर मी कोर्टात जाईन. बाकीच मला माहित नाही काही. मग एक काम कर, तू कोर्टातच जा. हा जाऊ दे. अगं तसं नको बोलू बाई. काहीतरी बघू आणि 1-2 दिवस थांब. 2 दिवस नाही, मला आजच पाहिजे. बाकीचं मला माहित नाही. अरे काय मशीन आहे काय घरात? तू तर घोड्यावर चालली बाई. हं? असं नको करू बाबड्या. यांना अगं भाऊ माझ्या जर लेका असता- सुनांसाठी बी मला काही ठेवणं करणं आहे का नाही? भाऊ जर असता, दिला असता. सक्का भाऊ असता. हा पण तू हा, काम करू लागला असता ऐकलंय ना कमीत कमी. तुम्हाला भाऊ बिऊ नाहीत काय तिकडे? अहो, आम्ही तुम्हाला बुडीत मागत नाही, आणि आम्हाला वापिस मदत करा. देणार आहे ना. हो पण व्याज- असल्यावर- व्याजाने दे बाबा मला मग. एक सांग, तुला इथून माग मी दिले की नाही पैसे? मला आज गरज पडली, मला लय गरज आहे. हा मग आम्ही प्रयत्न करतो ना कुठून तरी. आता आम्ही लय काहीच पैसे नाही का 2 बँकेत? दिवस द्या ना एवढे आम्हाला. कांदे माणसं बाया लावलेत कामाला, एवढं अगं, सगळं आहे तर तुमच्याकडे 5 आमचा लाख हात बी रुपये नाही. दगडाखाली अडकलेला आहे. आमच्यावरच पहिलं कर्ज आहे आणि आम्ही वावर बी घेतले आणि तरी बी मी याच्यावर जोर देत होते का तू कोणाकडे बरं बघ. तुम्हाला द्यायचं नाही ना, मी कोर्टात जाते. चला बाकीचं मला सांगू ए नका. पुरी ऐक ना. ए बाळा हा ओ भाऊ तुम्ही तरी समजून सांगा ना त्यांना. काय सांगणार ती? आली तिचं ती सांग अहो, बोलत पण आम्हाला 2 पण नाही दिवस पण द्या ना. तुम्हाला मी एक सांगू का पाहुणं, ही बहिणी ना अशी एवढी तडाफडी कधीच नव्हती बोलली. तिला कोणतरी शिकवलं. नाही नाही कोणीतरी म्हणण्यापेक्षा पाहुण्याच काहीतरी हाती पाहुणा हो, गप बसतो काही तिला नका पुढे बोलू, करतो. भाऊचा आम्ही स्वभाव काहीच नाहीये नाही, मी तसा. काहीच नाही म्हणलो. चल. मी काहीच नाही म्हणलो. ऐका हा. भाऊचा स्वभाव नाही तसा. भाऊ तुम्ही समजून सांगा त्यांना. मला 2 दिवस द्या ना, फक्त 2च दिवस द्या आम्हाला. आम्ही बघतो ना काहीतरी. झालं कुठे ऍडजस्ट करतो. हा बघतो चालतंय, आम्ही तुमचं प्रयत्न ते बहीण भाऊ बघून घ्या, आम्ही जातो. बर मला ती म्हणली जायचंय, आपल्याला जायचंय म्हणून मी आलो तिथे. बरं मी तिला काय सांगितलं नव्हतं. या मग काय. येऊ का? त्या पाहुण्यानेच तिला भरी घालून आणलं होतं वाटतं विचारायला. अरे गप तू 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 आता सगळा उद्योग करून ठेवलाय आणि पाहुण्याने आणलं आणि पाहुण्याने सांगितलं. बरोबर आहे गेली आता. गावात आणि आणलं उचलून ती नसताना उद्योग वाढून ठेवला येऊ. मग अरे उकंड्यावर आता मला अरे ती लाख उकंड्यावर पडली होती पण आता ती तू आहे देखता काय बोलून गेली? मी धड चालले असं कोर्टात. झालंय. धडता येई ना सोडता येई नाही. आता उद्या कसं उद्योग वाढून ठेवीन ती? काय करायचं आता तुम्ही सांगा आता त्याच्यावर. तिला आहे ना मी लगेच तोंडावर म्हणलं असतं पण म्हणलं नको आता तू म्हणायला. अहो मी पण बोलायला लागले होते. आत्यांनी माझा हात दाबला इकडं. बरं झालं ती तरी. पण तिला टायमाला मी बोलन बरं का तुला सांगतो. अरे तिचा 1 मिनिटात काळीच तुटला असतं रे. बोलली असती तू तर. मान्य आहे आज तुमचं काही तुटलं असतं पण आपण आता 5 लाख रुपये आणायचे म्हणजे काय लोकांच्या डोक्यात दगड घालायचे का? इथं 7 लाख रुपये आधी आपल्यावर बरं, कर्ज आहे. 5 आणि 10 रुपये आहेत का मला सांग बरं? तू गाय जाऊन तुला आणायला पैसे. अगं तिला कळत नाही बाई काही. तिला ती नवऱ्याने शिकवलं आणि ती आली घेऊन. मग अहो आता मान्य आहे पण 5 लाख रुपये म्हणजे थोडी रक्कम नाहीये. घरात नाहीये 5 बरं, लाख मला रुपये एक सांग, पडून. आपण ती सांभाळी तिचं लग्न म्हणावं असं करून दिलंय हा. आपण. काय कमी केलंय मला सांग बरं? नाही, काहीच कमी नाही केलं आणि ती तुम्ही. आज ती अशी बोलत म्हणल्यावर आता ते काय म्हणलं मागच्या वेळेस मला 1 तोळा पाहिजे. तो 1 तोळा करून दिला का नाही? दिला करून पण आपण तिला सगळा अधिकार देत ना तुमच्या हिस्साप्रमाणे. तुमच्या पण बरोबर ती कधी आली तर आमची तिला जागेवर जर दुसरे असते ना तर त्यांनी दारात सुद्धा उभं केलं चोळी बांगडी नसतं. करतोय ना त्याला ती कधी येऊ दे. तिला जेव्हा बिगर जेवण खाण्याची आहे का आपल्या घरून? आजच तशा गेल्या तर कसं तरी वाटायला लागले. एवढी आठी पाठी येऊन जमन का? तू मला बाकीच काय सांगू नको. मग परत मग हात दाबू नको तोंड दाबू नको. मी ना ती परत जर अशी आली ना तिला 1 मिनिटात सांगणार आहे. ओ चला
जेवायला वाढते तुम्ही फार अक्कल बंद केली माझी. बघ आता तुझ्या हिशोबाने कस काय आलं देव मग चांगलं झालं एकदम मजेशीर. लय बेकार झालं का बरं झालं मग लय चक्कर मारले बोला पूजा कवा आलती काय नाही नाना आता चालू होते. एवढ्यात आली होती हा. लय चेहरा बिरा सुकलाय काय भानगडी काय नाही काम होतं थोडं दादा. काय पण नेमकी पैसे लागत होते मला दादाकडून, बर नाही दिले त्यांनी. त्याचीच काय आता वावर बिवर घेतले तिची हाल चालू आहे. तुला मग मला पण वावर घ्यायचं होतं. मला फक्त 5 लाख रुपये लागत होते. फक्त 5 लाख काय बोलत तेच मारायला लागला तुझ्या लग्नाचं खर्च फिडू फिडू आता आणि तुला की 5 लाख मागायला आली त्याला त्याला वाटले 5 लाख मग त्याच्याकडे किती किती म्हणजे भरपूर आहे ना त्याच्याकडं. मग मला 5 लाख दिले ना, काय होतं त्याचं? विकून द्यायला पाहिजे होते. मी त्याला म्हटलं मग नाही नसेल द्यायचं माझा हिस्सा मला देऊन टाक, नाही तर कोर्टात जाते मी. हेच नाटक असं काय असं कोर्टात हा तुला माहित आहे का तू कोण आहे काय आहे? कोण आहे म्हणजे? तुला माहित नाही का काहीच? काय म्हणजे माझा भाऊ आहे, नाही आहे. बर तेवढं माहिती आहे का तुला? तेवढंच माहित आहे भाऊ आणि आई एवढंच. तुला बाकीचं काय नाही काय माहिती? मागायचं माहिती बाकी काय माहित नाही, फक्त हिस्सा कसा माझ्या एवढंच माहिती. पाहुण्या रावळ्याला मदत करायला पाहिजे ना. 100% अरे केली सगळं खरं पाहिजे. आहे सगळं कोण काय खरं आहे. म्हणते? कोण म्हणतं नाही पण म्हणतं? त्याचा जीव चाललाय तो देईन कुठून तुम्हाला हे प्रश्न मला पडलाय सगळ्यात. त्याच्याकडे असल्यावर तू लगेच दिलं तुम्हाला. काय जीव नाही चाललेला सगळे, पण कसं आहे, द्यायचं नसल्या माणसाला कारण त्याला जागा घ्यायला बरं पैसे आले. अरे ते उसने पासने करून घेतली तसं मग मला तुम्ही पण घ्या. द्यावा ना मग उसने पासने करून. तुम्ही घ्यायचे कोणाकडून? त्यांच्याशिवाय तरी कोण आहे मग आपण तू मला? एवढं रुबाबदार कस काय बोलत पैसे कस काय मागत तू आणि त्यांना? त्याचा रक्तगट चेक केलता का? तुला माहित तरी आहे का तू कोण आहे काय आहे? कोणाची? कोण आहे म्हणजे मला काय समजा केलता का रक्तगट चेक केलता का? रक्तगट कशाला चेक करायचा? तुला अनाथ आश्रम मधून आणलंय माहितीये का अनाथ तुला? आश्रम मधून काय साहेब मग ज्या आई बापाला मुलगी लागत नव्हती आणि उकांड्या फेकून दिली त्या म्हातारीने उचलून आणली. ही आणि- कोणाला माहिती ही फक्त आम्हाला माहिती. ऐक सांभाळ त्या केला. भावाला पण माहिती पण तो कधी दुःख देणारा नाही देऊ. अशी हिस्ट्री आली. एवढं सगळं तुझं केलंय ना लग्न तुझं तुला शिक्षणाचा शिकवलं, लग्न खर्च केलं, खर्च केला, दुनिया भानगडी. आज तू त्याला कोर्टाची पायरी दाखवायला लागली काय? हा जरा समजून उमजून तर थोडं तरी बोलायचं. काहीतरी वाटायला पाहिजे. मला माहितच नव्हतं ना नाही सगळं. तू नाही त्यांची पोरगी, कोण नाही त्याची, तू बहीण बी नाहीये. तिने फक्त मानलेली. हे असं उचलून आणलं तिने, आम्ही तिला नाव ठेवते. त्या म्हातारीला म्हणलं ही म्हातारी बावळाट झाली, काही करायला लागली. ती म्हणली बाबा आता जितापणी जागली, हे कोणी टाकून दिलंय, मग काहीला मारून टाकायचं का? लोकांनी फेकून दिली पण तिने जागावली. त्याचं लहानच. शिक्षण बिक्षण केलं, लग्न करून दिलं, अजून काय करायला पाहिजे? आणि अरे कोर्टात लहानाचं मोठं त्याचे केलंय ते तुला. भावाची पोरं काय तू एवढालेच आहेत ना? हा त्या भावाच्या बायकून त्याला नाही दूध पाजलं. तिने तिचं दूध तुला पाजून लहानची मोठी केली. तुला आई नव्हती न बाप नव्हता न कोणीच नव्हतं. अशी उकांड्यावर पडली होती तू. चांगलं तुझं पांग फेडायला चालली आता. हा? चला हो, जाऊन येते मी. थांबा, या गोष्टी माहित नव्हत्या. नाही जावं पडतं तुम्हाला. या गोष्टी ते जाऊ द्या. आणि जरी समजा नसल्या तर मला एक सांगा, एवढ्या तीर्थापडीने भावाला आणि आईला कोर्ट दाखवायची गरज नाही ना कोणची गोष्टी. राग बोलून आले मी त्यांना. खरं अरे चालले पण होते का? पैशासाठी तू त्यांचा असं सूड घेऊन राहिली का? तिचं काय म्हणणं नव्हतं, मीच सांगितलं होतं, म्हणलं बघ मागून भावाला. वा बघा यांची फूस आहे. कोण जा पाहुणा शाने असं ना तर त्यांची माफी माग. जा जा. तेवढंच जा लागेल. दोघं बी जा. पुण्य बिन्य नाही तर आम्ही बी येतो. चल चल तुम्ही. दारात बोलून घे त्याला इकडे. जरा आवाज त्याला. अय राजू, हो अरे इकडे ये ना. का होणार ना? कारीला पैसे दिले नाही. अहो. म्हातारं बोला बरं. ए आई ये. आम्ही पैसे बघायला चाललो होतो. अरे द्यायचे ना तिला 2-4 लाख रुपये. काय फरक इकडे पडला इकडे असता? इकडं. एवढं लहान अहो नाना अहो, पैसे आता- नव्हते आमच्याकडे, आम्ही बघायला चाललो होतो दोघं बरं जण गावात. तुम्हाला माझी परिस्थिती माहिती की नाही? हा, तू आता वावर- हिच्या लग्नाचं कर्ज बरोबर ती फेडलं इकून तिकून. आता त्या कांद्याच्या जेव्हा ती तुम्ही सौदा करून दिला ना तू, हा बरं त्याचे पैसे माझ्याकडे आहेत की नाही अजून 5-7 लाख रुपये. त्या बिचाऱ्याने खरेदी करून दिली. बरोबर आहे का? अहो, आणि मग ही एका पायावाली मला म्हणली मला आजच्या आज पैसे दे. आता कुठून देऊ हिला? ऍडजस्ट करून काहीतरी आता तू कांद्याची याची नको दादा. का? अरे आम्ही बघायला चाललो अरे मग पैसे गावात. मी पाहुण्याला सांग काय म्हणलंय 2 दिवस थांबा मी कुठेतरी बघतो आणि मग देतो. नको मला पैसे. दादा खरंच आता काय झालं तुला? काय नाही झालं, हे चुकलं बघा माझं. ताई, नाही का चुकलं आमचं. आम्ही तुम्हाला नाही म्हणतो वहिनी, पाहिजे, खरं- तर पाहिजे. संध्याकाळपर्यंत आम्ही देतो ऍडजस्ट करून पैसे कुठून तरी. नको कमून नको आता आता तुम्हाला काय झालं पैसे. हिच चुकलंय का आमचं काही? रागून चालली होती माझ्या. जावयाने फूस लावली होती पैसे घे म्हणून. तरी शंका आईला होती बरं का, पण मी आईला तसंच नाही, वापरून यांना दिली. दोघांना- फूस लावली पैसे यांना दोघांना आता मी पाठवलं होतं गावात. कारण तुम्हाला मी एक सांगू का, तिचं जसं लग्न झालं ना तिला 10-5 लागल्यावर मी खर्च देत होतो. नाही असं काय नाही.
पण ती अशी मला कधी शब्द नाही बोलली आजची आजच पाहिजे ना आजच मला पैसे लागतात असं म्हणलीच नव्हती. मला शंका आलती यांनी फुस लावलेली जास्त. बघ तुला काय म्हणत होतो मी ही दिदी नाही हो, बोलणार मला नाही नव्हतं ही वाटत भाऊ पाहुण्याची असे खुशी असतील म्हणून. काय नाही मला कोण काय नाही बोललं खरंच वहिनी दादा नाही घेतलंय तू देईन तुला मी 1-2 दिवस हा. थांब. थांब संध्याकाळपर्यंत थांब 1-2 यांना दिवस पैशाला पाठवलं होतं मी आता गावात. हा कोणाकडे बघा म्हणून तुझ्यासाठी पैसे. बरं, पैसे काय लागत ते बी आणि आता सांगितलं. का म्हणून नको म्हणती. ती म्हणली काय वावर का काय घेतलंय घ्यायचंय का? घ्यायचंय नाही, तिला वावर घ्यायचं विच काय नव्हतं. मग? या हाताने बोलायचं असं आणि मग तुम्हाला खूप रचून तुमच्याकडून हिस्सा घ्यायचा होता वावर. नाही ना वावर असं होतं नाही बघ. वावर घ्यायचं होतं. बरोबर आहे. पण तिला काय म्हणलं मी की बाबा जर नाहीच म्हणले तर बाबा म्हणजे तू मग म्हण- हे आमचा हिस्साच नाही. नाही असं नाही काही मग? की मग बघू नाही नाही सरळ सरळ बोलायचं बघून बिगू काय अहो, न मागता गुतलं लय की मिळत माणूस असतं. कळतंय लगेच आणि काय काय पद्धती तुमची मागून मिळत नाही ते न मागता लय मिळत असतं हे लक्षात राहू द्या तुम्ही पाहुणे. हे बघा आम्ही तिला काय बोललो तर काय नाही तुम्हाला माहित नाही. आम्ही तिला सांगितलंय तू कोण आहे म्हणून. तुम्ही सांगितलं काय सांगायचं राव अरे ना मग काय पार कोर्टापर्यंत गेला ना. अहो, नव्हतं सांगायचं त्यांचं मन दुखन म्हणून आम्ही सांगत नव्हतो ना. तुम्ही कशाला सांगायचं आता कोर्टात गेलं सांगत का भावाला कोर्टाची बाहेर चढायला लावलं. तिने डायरेक्ट दम दिला का बा कोर्टात जाईन मी. म्हणजे तुमच्या पाशी बी हा. अरे मला वाटलं मला दिला होता मोकार नाही कोर्टात जाईल म्हणून. अहो पण नाना तुम्ही नव्हतं सांगायला पाहिजे आम्हाला वाटलं माहिती का त्यांचं मन दूर दुखन. नाही बाई नाही तसं काही बा- नाही बा- तसं नाही काही नाही हो, हा तसं बाई. नाही ताई. सांगितलं ताई तसं नाना काहीच तुम्ही. नाहीये. यांनी तुम्हाला नव्हतं सगळं सांगायला नाना तुम्ही सगळं खोटं सांगितलेलं आहे त्यांना. खोटं तसं काही सांगितलं नाहीये. हा खोटं तसं काही नाही खोटं ताई. आहे बाई तसं काय नाही. हं? रडू नको चुकलं माझं. रडू नको ना तू. 1 मिनिटात माझ्या लेकराला तसं काय कळलं नाही. आम्हाला जाऊ द्या ती चुकलं आमच्याकडून जाऊ दे विषय नाही का ती बी बोलली असेल ती आता माझ्या- सगळं कळालंय तिला तरी पण ती तुमची माफी मागायला आली. दे सोडून विषय एवढं काय आलं म्हणाला. कशाला ते तर लय पांघरून टाकीत बसता. बरं जाऊ दे दिदे चुकलंय ना तुझ्याकडून चुकू दे तू माझी लेकच आहे. तुला याची आता बहीणच आहे. योग ही काय मला सांगायचंच नव्हतं शेवटपर्यंत बी नव्हतं सांगणार तुला पण आता यांना बी नाही राहावं ना ती कळू नाही कळालं आता. कारण कोर्टाची पायरी म्हणलं मला याला क्लिअर सांगितलेलंच बरं. आणि मी लईच वाईट असतो ना यांनी सुद्धा तुला सांगितलं नसतं पण त्यांना बी नाही माझी दादा. कुठेतरी किंवा आलेली असेल म्हणून त्यांनी ती तुला सांगितलं खरं तर कोण होतं तुला कोण होतं त्या म्हातारीने उचलून आणली आपली सांभाळली तिने आई म्हणून दूध पाजलं सगळ्या गोष्टी केल्या नाही तू काय विषय होता का. कुत्र्याने खाल्ली असती तुला तो जीवन बी नव्हतं. तर आज ही तुला दिवस बी नव्हती जाऊन द्या तुम्ही रक्ताचे नाही पण नात्याचे बहीण भाऊ आता आहे. मग मी काय बोललो अंतर नाही द्यायचं शब्दांनी दोघांना. दुखावलंय का मी आतापर्यंत मी आज आहे उद्या नाही पण अंतर नाही द्यायचं बहिणीला. नाही आणि देणार. तू बी भावाला अंतर नाही नाही द्यायचं. आहे, नाही. पाहुणं आम्हाला पैसे नको काय नको ती जमीन राहू द्या सगळं राहू द्या हा याच्यामुळं जर का सगळं नात्यामध्ये दुरावा येत असेल काय उपयोग नाही त्याचा चुकलं ना दादा खरंच चुकलं माझं माफ कर मला. काय नाही चुकीचं काय नाही आणि जाऊ जाऊ दे द्या तुला माहित नव्हतं म्हणून तुम्हाला बोलत होती जाऊन दे कळा ना का कळालं तर तिला बरं, ठीक आहे, उलट तुम्हाला माया वाढन द्यायचे. तुमची. हं? मला पैसे का मागे देतात महिन्याभरात देताना मी देतो त्यांना पैसे. बरं घे तुझं आहेस ना ती वावर घे हा साहेब देतो 2.5 लाख मी देतो. हा, आम्ही देऊ लागू काही तुम्ही थोडेफार. अनाथ म्हणून केलंय आम्ही एक आमची मुलगी म्हणून करतो. हा तुमचे लय उपकार पण आहेत. त्यांचा 1 रुपया ठेवू नको तुझं काम झालं की त्यांचे पैसे आणून दे. नाही हो, आपणच देऊन टाकू. नको मी वहिनी. अडीच मी 1 लाख टाक 2 टक्के मग जोडीदार माझ्या 50 नाही तर ना तुम्ही न साहेब अर्धे पैसे द्या परत फेड आम्ही परत करतो. फेड आम्ही करतो नाना हा. तुमची. नाही अरे त्यांना पण काय त्यांची- बोलायला, ती पोराच्या घरी काय कमी का आता आलंय शेजारला म्हणून घ्यायचं. गेले तर द्या नाही तर जाऊ ऐपतीन तेव्हा अहो पण त्यांची जरी येळ त्यांच्याकडून निघून. काही चुकलं तर मी आहेच ना हा. नाही आले तुमच्या टायमाला तर मी अहो पैसे बघून तुमच्याकडून बघून देतो नाही आम्ही यांच्याकडे बघून देतो तुम्ही नका तुम्ही टेन्शन देऊ नका ना आमची गाठ नका घेऊ. हा तुम्ही देऊ बी नका. नाही आम्ही देऊन टाकू एखाद्या महिन्यात. टाकू डाळिंब नाही, आम्ही करू थोडीफार मदत. 1000 झाडे आणि दिदे एक तू सांगू कर का थोडी मदत. जी आपण मागून भेटत नाही ना हम्म. ती न मागता आज मला तू सांग ही यांनी तू माझ्या परस्पर पैसे केले की नाही यांनी सगळ्यांनी मी काय रागाच्या माझी भरात गरज बोलले लागली दादा. तुला? माणूस चांगला आहे तो. आता तुला जर आम्ही म्हणलं असं तू अनाथ आहे तुला उचलून आणली तर तू जर खरंच त्याची सख्य असती गेली असती की नसती कोर्टात. गेलीच असते आईला घेतला असतं कोर्टात बोलून भावाला घेतला असतं घेतलं कोर्टात असतं. बोलून असे लय किस्से चाललेत कोर्टात. आणि आई तिथं कोर्टात आईला आणि येते, भावाला, बाप हा. कोर्टात येतोय भाऊ कोर्टात येते खेट्या घालायला पोरीने सगळे बोलावलेत बाई कोर्टात. जवळ 80% लफडे तर कोर्टातच चालू आहे सध्या. हीच येते आई बापाचे हेच- भाव हेच. बहिणी. हा कारण की जमिनी आल्यात 1 गुंठ्यावर हा. आणि त्याचे पैसे व्हायला लागले जादा जादा. आणि सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलंय. आता भावाची इकायची मग घ्या पैसे. खरंय. चला आता चहा बी पाजा. चला 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 चला, चला तुम्ही बी चला चला आमच्या घरी चहा.